जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। पावसाळा सुरू झाल्यापासून नाशिकमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। नाशिक पर्यटन की खड्ड्यांचं दर्शन अशा घोषणा देत आज शिवसेना ठाकरे गट सत्कार्य फाउंडेशनच्या वतीनं चारुशीला गायकवाड यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 24 मधील रहिवाशांनी आंदोलन केलं। पायाभूत सुविधा नाही तर घरपट्टी पाणीपट्टी का भरावी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आणि प्रशासनाचा धिक्कार असो यांचं विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या। लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्ती केली नाही तर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आल्यानं महानगरपालिका शाखा अभियंता यांनी तात्काळ या आंदोलनाची दखल घेत आदेश देऊन या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं। मात्र यावेळी माजी नगरसेवकांच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय येत असल्यानं नागरिकांचा नगरसेवकांवर रोष बघायला मिळाला। दरम्यान या आंदोलनामध्ये बाबासाहेब गायकवाड, चारुशीला गायकवाड यांसह बाळासाहेब शिंदे, प्रभाकर खैरनार, शांताराम मोरे, दत्तात्रय वाघ, अशोक गाडवे, मनोज अठरावलकर, राहुल कदम, गोविंद गांगुर्डे, आनंदा तिडके, उत्तमराव कर्डक, राजेंद्र डागा, वसंतराव सुपारे, शिवाजी मेणे, जगन्नाथ पुरे, संदीप गहिवाड, वंदना पाटील, संगीता देशमुख, वैशाली मराठे, स्वाती अठरावलकर, अनिता कर्डक, जयश्री चौधरी, शोभा घुरे, आशा सांगळे, उषा कदम, मीना कानडे, वंदना जाधव, मिनल पाटील यांसह प्रभाग क्रमांक 24 मधील गोविंदनगर, कर्मयोगी नगर, तिडके नगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, बाजीराव नगर, बडदेनगर, पांगरेमळा, भुजबळ फार्म, खांडेमळा यांसह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।